हा बघा, अ लिव्हर इज अ रिजिड रॉड और अ बार कॅपेबल ऑफ टर्निंग अबाउट अ फिक्स्ड पॉइंट. हा लिव्हर म्हणजे काय असतं, हे असं रिजिड रॉड असतो. जसं की तुमचं जे पेडल आहे गाडीचं, ब्रेक पेडल, किक, हे एक लिव्हर आहे. लिव्हर काय असतो, फिक्स्ड रॉड असतो. कॅपेबल ऑफ टर्निंग, कॅपेबल ऑफ टर्निंग अबाउट अ फिक्स्ड पॉइंट. त्या फिक्स्ड पॉइंटला म्हणतो आपण फलकरम. त्या फिक्स्ड पॉइंटला काय म्हणतो, फलकरम. इट इज युज्ड ॲज अ मशीन टू लिफ्ट लोड. कशासाठी वापरते, इट इज युज्ड टू, इट इज युज्ड as a machine to lift a load by the application of small effort. The by the application of small effort. कशासाठी वापरते, लोड उचलण्यासाठी वापरते. तर आता बघा, द रेशो ऑफ लोड टू बी लिफ्टेड टू द एफर्ट अप्लाइड, याला काय म्हणतो आपण, मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. हे आपण मेकॅनिक्स मध्ये बघितलं. द रेशो ऑफ लोड टू बी लिफ्टेड टू द एफर्ट अप्लाइड, याला काय म्हणतो, मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. तर आता बघा पुढचं, हा एक स्ट्रेट लिव्हर कन्सिडर केला. अलग हे जे फलकरम आहे, एफ म्हणजे फलकरम, बी इकडे बी वर एफर्ट लावलेला आहे, ए वर लोड लावलेला आहे. इकडे बघा, हे महत्वाचं आहे आपल्याला. द परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन द लोड पॉइंट अँड फलकरम इज नोन ॲज अ लोड आर्म. हे पहा, फलकरम ते लोड पॉइंट पर्यंत डिस्टन्स काय असतो, लोड आर्म, एल डब्ल्यू, लोड आर्म एल डब्ल्यू. आणि नंतर द परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन द एफर्ट पॉइंट अँड फलकरम पॉइंट इज कॉल्ड एज अ एफर्ट आर्म. तुम्ही एलपी, हे सोपं आहे, असं जरी लिहिलं चालतं, एलपी आणि एल डब्ल्यू. आले, एलपी एल डब्ल्यू, एलपी एल डब्ल्यू लगेच. इकडे बघा, किंवा याच्यानुसार L1 L2 कसंही लिहू शकता तुम्ही. आता बघा, डब्ल्यू इंटू डब्ल्यू इंटू एल पी इज इक्वल टू पी इंटू एल डब्ल्यू. डब्ल्यू इंटू एल पी इज इक्वल टू पी इंटू एल डब्ल्यू. सॉरी, आपल्याला काय करायचं, मोमेंट घ्यायचं. सॉरी, इकडे बघा, ह्याच्यावर फलकरमवर मोमेंट घ्यायची. तर पी इंटू एल टू, पी इंटू एल टू, त्या एल टू ला आपण एलपी पण म्हणतो. पी इंटू एल पी आणि डब्ल्यू इंटू एल वन, डब्ल्यू इंटू एल वन. एल वन ला तुम्ही एल डब्ल्यू पण म्हणते. असं पण लिहू शकता, डब्ल्यू इंटू एल डब्ल्यू इज इक्वल टू पी इंटू एल पी, हे पण लिहिता येतं. किंवा एल टू ला एल पी आणि एल वन ला एल डब्ल्यू बनवू शकता. अलग हे झालं तुमचं, कोणचं लिहिलं तर चालतं, डब्ल्यू इंटू एल डब्ल्यू, पी इंटू एल पी. म्हणजेच मग डब्ल्यू बाय पी इज इक्वल टू काय असतं, एल पी बाय एल डब्ल्यू. म्हणजे उलटा असतं, एम ए इज इक्वल टू काय असतं, डब्ल्यू बाय पी. डब्ल्यू बाय पी लाच काय लिहितं, एल पी बाय एल डब्ल्यू, एल पी बाय एल डब्ल्यू. म्हणजे डब्ल्यू ला एल पी लिहायचं आणि पी ला काय लिहायचं, एल डब्ल्यू. उलट, एल पी इज अ लेंथ ऑफ एफर्ट आणि एल डब्ल्यू इज अ लेंथ ऑफ लोड. आता बघा, मेकॅनिकल ऍडव्हान्टेज म्हणजे काय, डब्ल्यू बाय पी एल टू बाय एल वन, म्हणजेच एल डब्ल्यू बाय एल. कोणचंही एक लिहिलं चालतं. अलग द रेशो ऑफ एफर्ट अप टू द लोड अप, म्हणजे एल पी बाय एल डब्ल्यू, याला म्हणते लिव्हरेज. काय म्हणते, लिव्हरेज. या दोन डेफिनेशन येऊ शकत्या. लोड अप म्हणजे काय, एफर्ट अप म्हणजे काय, आणि लिव्हरेज म्हणजे काय. अलग लिव्हरेज म्हणजे काय, एफर्ट अप म्हणजे काय, आणि लोड अप म्हणजे काय. अलग हे एफर्ट अप, हे लोड अप. हे पहा, परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन लोड पॉइंट अँड फलकरम पॉइंट. लोड पॉइंट ते फलकरम पॉइंट म्हणजे लोड अप. एफर्ट पॉइंट ते फलकरम पॉइंट म्हणजे एफर्ट अप. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज म्हणजे डब्ल्यू बाय पी, एल पी बाय एल डब्ल्यू, एल पी बाय एल डब्ल्यू.
LP by LW. LP by LW. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज काय? LP by LW. नंतर म्हणजे L2 by L1. नंतर द रेशो ऑफ एफर्ट अप टू द लोड अप म्हणजेच LP by LW इज कॉल्ड ॲज अ काय म्हणतो त्याला आपण? लिव्हरेज. लिव्हरेज. कन्फ्युज होऊ नका. L2 L1 जरी वापरलं चालतं, पण कसं आहे पुढे टेक्नॉलॉजीनुसार याच्यानुसार जर आपल्याला हे सोपं जातं. LP आणि LW सोपं जातं. P फॉर एफर्ट आणि W फॉर लोड. आता बघा पुढचं हे विचारते व्हॉट आर द टाइप्स ऑफ लिव्हर ऍज पर द ऍप्लिकेशन. किती टाईप पडतं लिव्हरच्या? 3 टाइप्स आहे. फर्स्ट टाइप, सेकंड टाइप आणि थर्ड टाइप. तर फर्स्ट टाइप लिव्हर मध्ये द फल्करम इज इन बिटवीन द लोड अँड एफर्ट. फल्करम लोड आणि एफर्ट मध्ये असत. हे 4 मार्काला आलेलं बरं. डिफाईन फल्करम ऍप्लिकेशन आणि हे 6 मार्काला आलेलं. काय फर्स्ट टाइप मध्ये काय लोड आणि एफर्ट मध्ये फल्करम असतो. लोड आणि एफर्ट मध्ये फल्करम असतो. हे तुम्हाला माहिती आहे. हे LP आणि हे LW आले. आता बघा मला LP बाय LW L2 बाय L1 म्हणजेच LP बाय LW म्हणजेच मेकॅनिकल ऍडव्हान्टेज W बाय P. इथं मेकॅनिकल ऍडव्हान्टेज काय राहील? जास्त राहील 1 पेक्षा. इन दिस केस द एफर्ट is greater than the load up. Therefore, mechanical advantage obtained is more than 1. 1 पेक्षा जास्त राहील ना. इथं ही व्हॅल्यू जास्त आहे. समज ही 5 आहे, ही 3 आहे. 5 भागिले 3 1 पॉईंट समथिंग आले. याच्यात हे लक्षात ठेवायचं. कुठं कुठं वापरते? सच अ टाइप ऑफ लिव्हर कॉमनली फाउंड इन बेल क्रॅक लिव्हर यूज इन रेल्वे सिग्नलिंग अरेंजमेंट, रॉकर आर्म, इंटरनल कंबशन इंजिन, हँडल ऑफ हँडपंप, हँडव्हील ऑफ पंचिंग प्रेस. हे नाव पाठ करून घ्यायचे. नंतर सेकंड टाइप ऑफ लिव्हर द लोड इज इन बिटवीन फल्करम अँड एफर्ट. आता लोड असतो फल्करम आणि एफर्टच्या मध्ये. पहिल्या केस मध्ये काय होतं? एफर्ट आणि लोड मध्ये फल्करम होतं. दुसऱ्या केस मध्ये W मध्ये आले. नंतर इन दिस केस एफर्ट आर्म इज मोर दॅन लोड आर्म. बघा ना इथं पण LP जास्तच आहे LW पेक्षा. हे पहा W पासून ते फल्करम पर्यंत डिस्टन्स LW आणि W पासून P पासून ते फल्करम पर्यंत डिस्टन्स LP. इथं पण LP जास्तच आहे ना. इथं पण LP जास्त आहे म्हणजे मेकॅनिकल ऍडव्हान्टेज मोर दॅन 1. ऍप्लिकेशन ऑफ सच अ टाइप ऑफ लिव्हर इज फाउंड इन द लिव्हर लोडेड सेफ्टी वॉल्व. नंतर थर्ड टाइप ऑफ लिव्हर द एफर्ट इज इन बिटवीन फल्करम अँड लोड. आता एफर्ट मध्ये घ्यायचं. आता जर एफर्ट मध्ये घेतला तर LW जास्त होत जात आणि LP कमी होत जात. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज 1 पेक्षा कमी. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज 1 पेक्षा कमी. द यूज ऑफ सच अ टाइप ऑफ लिव्हर इज नॉट रेकमेंडेड म्हणजे वापरत नाही इन इंजिनिअरिंग प्रॅक्टिस. हावेवर अ पेअर ऑफ टंग्स रस्सी खेच ते अजून ते सिविंग मशीन हे कशाचे एक्झाम्पल आहे? दिस टाइप ऑफ लिव्हर. समजलं? पूर्ण मुवमेंट येईल पाहिजे तुम्हाला. सोपं आहे. आता एक प्रॉब्लेम पाहू. तो प्रॉब्लेम मग तुम्ही लिहून घ्या लक्षात. 1 मिनिट. बघा मित्रांनो फूट लिव्हरचे डिझाईन आणि प्रॉब्लेम एका दिवसात होऊन जाते. अ फूट लिव्हर इज अ 1 मीटर लॉंग फ्रॉम सेंटर ऑफ द शाफ्ट टू द पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन ऑफ 800 न्यूटन लोड. हे पहा लोड किती दिलेलं आहे? 800 न्यूटन. 800 न्यूटन लोड. फाइंड द डायमीटर ऑफ शाफ्ट, फाइंड द डायमेन्शन ऑफ की, डायमेन्शन ऑफ रेक्टँग्युलर आर्म फूट lever at 60 mm from the center of the shaft, assuming width of the arm as 3 times the thickness. बघा B is equal to 3T. Allowable tensile stress
सिग्मा टी इज इक्वल टू 73 न्यूटन पर एम स्क्वेअर. मित्रांनो यील्ड स्ट्रेस दिली तर फॅक्टर ऑफ सेफ्टी घेत जा बरं, नाही दिलं तरी. हा, आणि शिअर स्ट्रेस 70 न्यूटन पर एम स्क्वेअर. बघा आता आपल्याला काय करायचंय, बी काढायचं, टी काढायचं, डी काढायचं, आणि की डायमेन्शन ऑफ की, म्हणजे डायमेन्शन ऑफ की मध्ये याच्यात पुन्हा आपलं तिसऱ्या चॅप्टरचं रिव्हिजन होऊन जातं. कीच जवळपास तिसऱ्या चॅप्टरचं हे सगळं. आता बघा सगळ्यात पहिले इफेक्टिव्ह लेंथ दिलेली आपल्याला. इफेक्टिव्ह लेंथ किती दिलेली आहे, 1 मीटर. 1 मीटर म्हणजे 1000 mm. 1 मीटर म्हणजे किती, 1000 mm. हा, लोड दिलेला आहे, एफर्ट लोड 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 800 न्यूटन. किती दिलेला लोड, 800 न्यूटन. पी म्हणजे लोड, त्याच्यावर लिव्हरवर जो लोड आहे तो 800 न्यूटन. तर इकडे बघा जनरली आपल्याला माहिती आहे जो लिव्हर आहे ट्विस्टिंगला असते, सब्जेक्टेड कशाला असते, ट्विस्टिंगला. तर मग टी इज इक्वल टू π/16 इंटू टाऊ इंटू डी क्यूब. ही पहिली स्टेप. ही काय झाली, पहिली स्टेप. टी इज इक्वल टू π/16 इंटू टाऊ इंटू डी क्यूब. तर सगळ्यात पहिले डी क्यूब काढायचं. टी इंटू 16 डिवायडेड बाय पाय इंटू टाऊ इज इक्वल टू डी क्यूब. तर डी क्यूब इज इक्वल टू टी, टॉर्क दिलेली आहे का, टॉर्क काढावं लागेल आपल्याला. टॉर्क कशी काढायची, टॉर्क इज इक्वल टू पी इंटू एल. पी इंटू एल, 800 इंटू 1000 किती येतं बघा, हे 800 इंटू 1000 किती येतं, 800 इंटू 10 800 इंटू 10 न्यूटन मीटर. न्यूटन एम एम, न्यूटन एम एम. हे आलं. टॉर्क आल्यानंतर याच्यात टॉर्क टाकायची आणि नीट कॅल्क्युलेशन करा. 16 इंटू 800 इंटू 10⁻³ त्याच्यानंतर पुन्हा एक बीट होणार नाही. पाय इंटू टाऊ किती आहे, टाऊ किती आहे, टाऊ 70 किती येतं, मग डी इज इक्वल टू 5 सांग. 38.75 इज इक्वल टू 40 mm. हा, 38.75 इज इक्वल टू 40 mm. हे झालं. आता काय करायचं, टॉर्क आली, आता यम काढायचं. यम मोमेंट पी इंटू एल, पी इंटू एल 800 इंटू 60, 800 इंटू 60. इकडे बघा 868 तोंडी येते. हे बघा डायमेन्शन ऑफ रेक्टँग्युलर आर्म, फुट लिव्हर ऍट 60 mm फ्रॉम द सेंटर ऑफ शाफ्ट. 60 mm फ्रॉम द सेंटर ऑफ शाफ्ट. ही जे ही स्मॉल एल ही घ्यायची, 60 mm फ्रॉम द सेंटर ऑफ शाफ्ट. तर मग 800 इंटू 60, 800 इंटू 60. हा, 6×8 = 48. इकडं न्यूटन एम एम. एक शब्द जास्त. हा, 48,000 न्यूटन एम एम झालं. मग काय करायचं, इक्विव्हॅलेंट टॉर्क काढायचं. इक्विव्हॅलेंट टॉर्क इज इक्वल टू टी स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. तर टी किती आहे, 800 इंटू 10⁻³ चा स्क्वेअर प्लस यम किती आहे, 48,000 चा स्क्वेअर. 5 सांगा किती येतं, टी 2. चुकलं, 800 801.43 इंटू 10⁻³ न्यूटन एम एम. न्यूटन एम एम. झोपेत ना करावं रे. हा, टी आलं. टी आल्यानंतर
टॉर्शनल शियर स्ट्रेस इंड्युस्ड इन द शाफ्ट. तर D1 काढायचं. D1 नाही काढलं तर चालतं. D इज इक्वल टू D1 लिहिलं तरी चालतं, पण तरी पण टॉर्शनल शियर स्ट्रेस काढायचं. टाऊ यस. टॉर्शनल शियर स्ट्रेस कशी काढायची माहिती का? पुन्हा तेच T इज इक्वल टू पाय बाय 16 इंटू टाऊ इंटू D1 क्यूब. तर 16T डिवायडेड बाय पाय इंटू टाऊ इज इक्वल टू D1 क्यूब. तेच येईल ना त्याचं उत्तर 16. फक्त इक्वेलेंट टॉर्क घ्यायची. कोणची टॉर्क घ्यायची? इक्वेलेंट. तर D1 जवळपास तसंच येत होतं. D1 16 इंटू 801.4 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय पाय इंटू D1 किती आहे? सॉरी, D1 नाही, हे किती आहे? टाऊ 70. किती येतं D1? क्यूब रूट काढून सांगा. 38.77 म्हणजे 40. D1 इज इक्वल टू D लिहिलं तर चालतं. तेवढंच येतं. D1 हा बघा आता, हे असतं D डायमीटर ऑफ शाफ्ट. हे D असतं डायमीटर ऑफ शाफ्ट. DB इज द डायमीटर ऑफ बॉस. LB इज द लेंथ ऑफ बॉस. आणि D1 हे असतं. याच्या सारखंच असतं जवळपास. थोडं जास्त पण राहू शकतं. D1 हा D1 झाल्यानंतर डायमीटर ऑफ बॉस. डायमीटर ऑफ बॉस डायरेक्ट इम्पेरियल रिलेशननी पाठ करायचं. बघा, डायमीटर ऑफ बॉस 1.6 D2. याला D2 पण म्हणते आपले. 1.6 D 1.6 D 1.6 इंटू 40 किती येतं? 5 सांगा. 1.6 इंटू 40 किती? 64. आणि लेंथ ऑफ बॉस 1.5 इंटू D 60. झालं. हे झालं लेंथ ऑफ बॉस, लेंथ ऑफ डायमीटर ऑफ बॉस. डिझाईन प्रोसिजर मध्ये हेच लिहायचं. नंतर इम्पेरियल रिलेशननी काढलं म्हणायचं. नंतर डिझाईन ऑफ लिव्हर डिझाईन ऑफ की पण करावं लागेल ना. की पण म्हणलाय तो. डिझाईन ऑफ लिव्हर त्याच्या आधी डिझाईन ऑफ की पण करावं लागेल. डिझाईन ऑफ कीची तुमची डबल प्रॅक्टिस होत जाते. कीचे 5 प्रॉब्लेम मी प्लेलिस्ट मध्ये टाकलेले. शाफ्टचं टाकलेलं आहे, कीचं टाकलेलं आहे. आणि यावेळेस आपल्याला एकच कपलिंग आहे. पुस्तकात जास्त दिलं असेल, तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही करू शकता. ते परीक्षेला येणार नाही. मग कपलिंगच सोपं आहे. तेच सिलेबसला आहे आणि तेच येऊ शकतं. त्याची जास्त करून डिझाईन प्रोसिजर येण्याचे 100% चान्स आहे. लक्षात. तर आता बघा, हे लिव्हर पासून ते शाफ्ट पूर्ण सगळं सारखंच जवळपास. टीच वापरतो. अलग डिझाईन ऑफ की. आता डिझाईन ऑफ की मध्ये T इज इक्वल टू LK लेंथ ऑफ की इंटू WK म्हणजे विड्थ ऑफ की इंटू D1/2 किंवा D/2 लिहिलं तर चालतं. इंटू टाऊ इंटू टाऊ. आता बघा, टॉर्क किती आहे रे? 800 इंटू 10⁻³ 800 इंटू 10⁻³ लेंथ ऑफ बॉस एवढी घेतात का? नाही, लेंथ ऑफ की किती घेतात? लेंथ ऑफ की ऍझ्युम करायची. 2 मिनिट. बघा रे, जसं आपण डिझाईन मध्ये केलं मित्रांनो, ऍझ्युमिंग दॅट स्क्वेअर की ऍझ्युम करायचं. W इज इक्वल टू T इज इक्वल टू D/4 इज इक्वल टू 40/4
इज इक्वल टू 10 mm. विड्थ आली 10 mm, थिकनेस आली 10 mm. याच्यातून लेंथ काढायची. हा, तर लेंथ कशी काढायची इकडे बघा. 800 इंटू 10⁻³ हा, विड्थला खाली घेऊन टाकू. विड्थ किती आहे 10 इंटू D1 किती आहे 40/2 म्हणजे 20. 40/2 म्हणजे 20. टाऊ किती आहे 70 इज इक्वल टू एल की. किती येते लेंथ ऑफ की 57.14 mm. 57.14 mm. मग नंतर काय करायचं बरोबर एक नीट बघा. नंतर शिअर वरून काढली, क्रशिंग वरून पण काढायची. तुम्ही प्रॉब्लेम करून पाहिले असते. क्रशिंग वरून पण कशी काढायची. लेंथ ऑफ की इज इक्वल टू D1/2 इंटू T1 आपलं T/2 हा, टी ऑफ की म्हणू शकता तुम्ही. थिकनेस ऑफ की बाय 2 इंटू सिग्मा सीके इंटू सिग्मा सीके. सिग्मा सीके स्क्वेअर की अज्युम केल्यामुळे याच्यात डबल घ्यायचं. 2 टाऊ 2 इंटू 70 140. किती घ्यायचं 140. तर बघा रे आता यांनी लेंथ काढून पाहिजे. ज्याची लेंथ मोठी ती घ्यायची. 800 इंटू 10⁻³ हे पहा D1/2 म्हणजे 20. T1/2 म्हणजे 10/t किती आलेलं आपलं थिकनेस ऑफ की 10/2 5. नंतर सिग्मा सीके किती आहे 140. किती आहे ती लेंथ ऑफ की 57.14 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 60 mm घेऊन टाकली तरी चालते. सारखं येणार ते डबल केल्यामुळे. समजलं या केस मध्ये लक्षात. नंतर हे झालं डिझाईन ऑफ की. हा, त्यात की हे करावं लागतील लिव्हर तर ती. नंतर आता काय राहिलं डिझाईन ऑफ लिव्हर. 3 स्टेप आहे. शाफ्ट डिझाईन करायचं, की डिझाईन करायची, लिव्हर डिझाईन करायचं आणि बॉस. हा, डिझाईन ऑफ की मध्ये सॉरी डिझाईन ऑफ लिव्हर डिझाईन ऑफ लिव्हर मध्ये बघा बेंडिंग स्ट्रेस इज इक्वल टू M/Z असतं. सिग्मा बी इज इक्वल टू काय असतं M/Z. तर M काढायचं आणि Z काढायचं. Z डायरेक्ट काय घ्यायचं TB²/6. Z किती घ्यायचं TB²/6. आपल्याला B इक्वल टू 3T दिलेलं आहे. विड्थ इज 3 टाइम्स द थिकनेस बोललेलं आहे ना. आणि थिकनेस कोणची माहिती का ही लिव्हरची बरं कीची नाही. हा, तर मग इकडे बघा हे टी जसंची तसं बीच्या जागी 3T स्क्वेअर डिवायडेड बाय 6. हा, 3 स्क्वेअर किती येतं 9. T² T³ भागिले 6. हा, 0.6667 T³ 0.67 T³ आलं. नंतर आता काय करायचं झेड आल्यानंतर एम काढायचं. एम साठी फॉर्म्युला पाठ करून घ्या. पी किंवा डब्ल्यू. हा, डब्ल्यू जो लोड असतो पी म्हणजे लोडच. हा, लेंथ LE मायनस D/2 DB/2 हा किती आलं. हा, 0.666 आलं ना. 9/6 9/6. हा 1.5 ते मला वाटलं उलट आहे. 1.5 1.5 T³ सॉरी 1.5 T³ ते मी गडबडीत केलं. हा, मोठं वर ना 1.5 T³ लक्ष द्या रे. आता बघा हे जे लिव्हर आहे आपल्याला इथून ते इतकी लेंथ लागते. इकडे बघा DB/2 मोमेंट कशी घ्यायची आपल्याला लक्ष द्या. 800 म्हणजे फोर्स इंटू पूर्ण इफेक्टिव्ह लेंथ मायनस DB/2. तर इफेक्टिव्ह लेंथ पुन्हा एकदा दाखवतो किती आहे. अरे 2 प्रॉब्लेम समजले जास्त दाबलायच नाही. हे पहा
हा फोर्स आहे, मला इथं यायचं, मग एवढं मायनस करायचं, dB/2 काय करून टाकायचं मायनस. आता नेक्स्ट याच्यात यम काढायचं. यम कसं काढतात? 800 इंटू लेंथ किती आहे 1000. डीबी किती आहे? डीबी किती दिलेलं आपलं 60 किती आहे? डीबी किती आलं आपलं? लेंथ ऑफ बॉस और डायमीटर ऑफ बॉस 64 आहे ना. डायमीटर ऑफ बॉस इम्पिरियल रिलेशन काढले ना 64 आहे. 64 हा किती येतं बघा. 774 पॉइंट इंटू 10 न्यूटन मीटर, न्यूटन एम एम. हे मग इकडे बघा, सिग्मा बी इज इक्वल टू एम बाय झेड. एम किती आहे 774.4 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय 1.5 टी क्यूब. 1.5 टी क्यूब 1.5 टी क्यूबला इकडे घ्यायचं. 774.4 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय सिग्मा बी किती आहे? सिग्मा बी 70 आहे. सिग्मा बी किती आहे 70. बेंडिंग आणि टेन्साईल स्ट्रेस सारखीच असते. किती तर मग त्याचं क्यूब रूट काढायचं आहे. हे पहा याचं किती आलं उत्तर भागिले 1.5 कर. बरोबर आहे. इंटू 10⁻³ त्याचं क्यूब रूट काढ. एकदम राईट. थिकनेस किती आली 19.46. त्याला खाली घ्यायचं क्यूब रूट काढायचं मित्रांनो. 19.46 म्हणजेच 20 mm लिव्हरची थिकनेस. लिव्हरची थिकनेस आली नंतर बी काढायचं. बी इक्वल टू 3T 60 mm. किती आलं 60 mm. समजलं. आता नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. डिझाइन फुट ब्रेक लिव्हर फ्रॉम द फॉलोइंग डाटा. लेंथ ऑफ द लिव्हर किती दिलेली आहे 1 मीटर म्हणजे 1000 mm. मॅक्सिमम लोड ऑन द प्लेट 800 न्यूटन. ओव्हरहँग नियरेस्ट टू द बेरिंग 100 mm. द परमिसिबल टेन्साईल अँड शिअर स्ट्रेस सिग्मा टी अँड टाऊ इज इक्वल टू 70 न्यूटन पर mm स्क्वेअर. सेम प्रॉब्लेम आहे. आता बघा लक्ष द्या. टॉर्क इज इक्वल टू पी इंटू एल ई. मोठं एल ई पी किती आहे 800 इंटू 1000 8 इंटू 10⁻. 800 इंटू 10⁻³ न्यूटन एम एम. 8 इंटू 10⁻5 लिहिलं तर चालतं. न्यूटन एम एम. टॉर्क आली. टॉर्क इज इक्वल टू काय असतं π/16 इंटू टाऊ इंटू डी क्यूब. तर 16T डिवायडेड बाय पाय इंटू टाऊ इज इक्वल टू डी क्यूब. तर डी क्यूब इज इक्वल टू 16 इंटू 800 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय पाय इंटू टाऊ किती आहे 70. किती येतं डी तेवढंच येईल 38.75 म्हणजे 40 mm. हा डी इज इक्वल टू नाही मी चाललो हो घरी नाही ट्युशनला. हा 40 mm नंतर डी आलं 40 mm. नंतर मला उशीर येतात 7:50. हा डी आलं. डी झाल्यानंतर काय पुढचं काढायचं. डी झाल्यानंतर काय करायचं पुढचं इफेक्टिव्ह टॉर्क काढायची. इफेक्टिव्ह टॉर्क काढायची ना. तर टीई तर यम काढायचं. यम इज इक्वल टू पी इंटू छोटा एल. पी किती आहे 800 इंटू 100 किती येतं 800 इंटू 10⁻² किंवा किती 80 इंटू 10⁻³ लिहिलं तर चालतं. किती येतं 3 चालतं. 80 इंटू 10⁻³ हा 800 इंटू 10⁻² लिहिलं तरी काही फरक पडतो. न्यूटन एम एम. समजलं एवढं. नंतर टीई टीई
अंडर रूट ऑफ एम स्क्वेअर प्लस टी स्क्वेअर. एम किती आहे 800 इंटू 10^2 चा वर्ग प्लस टी किती आहे 800 इंटू 10^3 चा वर्ग किती येतं टी येतं 800 इंटू 10^3 बरोबर ना 10^3 न्यूटन एम एम. तर टी इज इक्वल टू पाय बाय 16 इंटू टाऊ इंटू D1 क्यूब. तर 16 इंटू 803.99 इंटू 10^3 डिवायडेड बाय टाऊ किती आहे 70 इंटू पाय किती येतं सांगा बरं D1 क्यूब. D1 इज किती येतं फर्स्ट D1 किती येतं 38.81 म्हणजे 40 mm. इम्पेरियल रिलेशन ते डायरेक्ट हाणलं तरी चालतं तरी 40 mm झालं. नंतर डायमीटर ऑफ बॉस डीबी डायमीटर ऑफ बॉस 1.6 डी 1.6 इंटू 40 64 mm. डायमीटर ऑफ आपलं लेंथ ऑफ बॉस 1.5 इंटू डी 1.5 इंटू 40 60 mm लेंथ ऑफ बॉस. नंतर पुढचं डिझाईन ऑफ की इकडे बघा डिझाईन ऑफ की डब्ल्यू इज इक्वल टू टी इज इक्वल टू डी बाय जर 4 मानलं तर 40/4 दोन्ही पण किती येतात 10 mm. थिकनेस ऑफ की विड्थ ऑफ की. तर टी शी चेक केलं एकाची चेक करायचं एकानेच येऊ जातो माहिती सारखंच राहणार तर आपण डबल करायला स्पेस तर टी इज इक्वल टू डब्ल्यू इंटू एल के इंटू D1/2 इंटू टाऊ तर आपल्याला काढायचं काय लेंथ ऑफ की 800 इंटू 10^3 डिवायडेड बाय 10 याला खाली घेतलं हे 40/2 20 याला खाली घेतलं हे 70 ला खाली घेतलं तर लेंथ ऑफ की किती येतं एकाच याने काढा एकच राहून किती बस हेनेच घ्यायचं म्हणजे 60 mm जरी घेतलं चाल. लेंथ ऑफ की इज इक्वल टू लेंथ ऑफ बॉस असते 60 कधी कधी इम्पेरियल रिलेशनची पण घेते ते पुस्तकं जास्त सांभाळू नका प्रत्येक ह्याच्यात वेगळ्या टाईपने सोडवलेलं सगळं अलाउड असतं फक्त नीट प्रोसिजर झालं. आता लेंथ ऑफ की झालं तर काय राहिलं आपलं डिझाईन ऑफ लिव्हर दोन्ही यांनी काढायची गरज नाही एका दोन्ही यांनी सारखंच येतं कारण इम्पेरियल रिलेशन वापरलं. डिझाईन ऑफ लिव्हर आता लिव्हर मध्ये काय इथं काय दिलेलं आहे का ऍज्युम करू आपण इथं बी इज इक्वल टू 2t काय ऍज्युम करू बी इक्वल टू 2t ऍज्युम करायचं इट इज अ रेक्टँग्युलर बी इक्वल टू 2t 3t 2t काही करा तर एम इज इक्वल टू 800 इंटू लेंथ किती 1000 मायनस DB/2 म्हणजे 64/2 हे किती येतं तेवढंच येतं मागच्या वेळेस एवढं किती येतं 774 इंटू 000 अरे बाळा हे पी पी तर 3च लिहिलं 3चे ना ते मग टॉर्केन्स आधी बरोबर ते इथंच कळालं असतं मला उत्तर वेगळं आलं इकडं हे आलं न्यूटन एम एम झालं एम झाल्यानंतर झेड काय असतं TB²/6 TB²/6 टी किती आहे B2t चा स्क्वेअर बाय 6 टी 4t स्क्वेअर
बाय 6, 4t क्यूब बाय 6 क्या आएगा 0.667 67 टी क्यूब कारण 2/3 हा नंतर हे झालं आता बघा सिग्मा बी इज इक्वल टू एम बाय झेड एम बाय झेड तर सिग्मा बी किती आहे 70 एम किती आहे 77400 डिवाइडेड बाय 0.67 टी क्यूब तो टी क्यूब को फेंकेंगे ऊपर 77400 डिवाइडेड बाय 0.67 इंटू 70 क्यूब रूट काढायचं किती येतं 25 पॉइंट म्हणजे 26 आहे 26 एम झालं टी इज इक्वल टू 26 एम आणि बी इज इक्वल टू 2t 2 इंटू 26 52 झालं धन्यवाद